मल्हारराव होळकरांपासून आणि अहिल्यादेवी होळकरांपासून आमची लढाई आता बघायला भेटत. काय म्हणता संतोषराव? विषय असा आहे, इथं आता घटना घडलेली आहे. 1.5 वर्षाचं बाळ इथं बिबट्याने हल्ल्याला मृत झालेलं आहे. इथं अधिकारी येऊन गेले, आता काही नेते येतील, फोटो काढतील, सहानुभूती व्यक्त करतील. हा तुम्ही पण आले? हा, आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून या धनगरांचा एक सहकारी म्हणून बंद करते, धनगरांचा सहकारी म्हणून मी या ठिकाणी आलोय. या ठिकाणी बिबट्यांवरती आता पर्याय इतकाच आहे. पहिली गोष्ट प्रशासनाची याच्यामध्ये काय चुकी तुमचा या लोकांचा संपर्क कसा? मी स्वतः धनगर आहे. तुम्ही यांच्याकडनं बकरी विकत घेता? भावकी, आमची सगळ्यांची भावकी. प्रश्न असा आहे का ह्याच्यावरती नियोजन काय करायचं हे ना लोकप्रतिनिधींना कळना ना अधिकाऱ्यांना कळना. एक धनगर काय तुमच्याकडे काय उपाय सांगतो मी तुम्हाला. एक धनगर या शिरोली गावामध्ये किती बिबटे सांगू शकतो, एक अधिकारी सांगू शकत नाही. कारण हा धनगर आहे ना, रोज त्या बिबट्यांशी खेळतोय. त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये 2000 बिबटे असतील. हा कायदेशीर आकडा वगैरे सोडा. मी या ठिकाणी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करतो, याच्यावरती तुम्ही नसबंदी करून पर्याय शोधणार. लोकप्रतिनिधीच्या हातात काय? हात सांगतो ना, लोकप्रतिनिधीच्या हातामध्ये ना प्रशासन कसं चालवायचं कोणाच्या हातामध्ये असते? सरकारच्या. मग सरकारला सांगतो मी, मला याच्यामध्ये कुठलं राजकारण आणायचं नाही, याच्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या विषयी बोलायचं नाही. पण मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी बोलतो या अधिकारी ते आमचे म्हणतात आमचे हात बांधलेले आहेत, आम्ही काही करू शकत नाही. त्यांचं म्हणणं प्रथमदर्शनी बरोबर आहे. हे पहा, उद्या माझ्या मुली पण असं होऊ शकतं. मी घटनेचं समर्थन करत नाही, परंतु अधिकाऱ्यांना जर काही लिमिट असेल तर तुम्ही सगळ्या लोकांनी पुढाऱ्यांनी याच्यावर मार्ग काढला पाहिजे. प्रशासनाला शासनाला याच्यावर भाग पाडलं पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो नम्रपणे, अधिकाऱ्यांवरती आमचा दोष नाही. हे अधिकारी किती आहेत? 30-40 अधिकारी म्हणजे जुन्नर तालुका कव्हर होणार आहे का? नाही होणार. ह्याच्यावरती ठोस पर्याय पाहिजेत. आता ह्याच्यावरती ठोस पर्याय काय आणायचा हे मुळात लोकप्रतिनिधीला कळणार. 1% समजा ना. बिबट सफारीचं काय सांगतो मी, राजकारण यात माणसं मला आणायचं नाही. राजकारणाचा विषय नाही. बिबट सफारीने किती बिबटे जातील? 50 जातील, 100 जातील, 2000 बिबट्याला बिबट सफारी सगळे म्हणायचे राव बिबटे तिकडे गेलो. तुम्हाला मी सांगतो वाणी साहेब, आता हा विषय तर राजकारणाचा नाही, प्रश्न राजकारणाचा नाही. या ठिकाणी मला एकच सांगायचंय, मी या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, या लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, या लोकसभेचे माजी खासदार आडराव दादा पाटील आणि माजी आमदार शरदा सोनवणे यांना या ठिकाणी निर्वाणीचा इशारा देतो. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, याच्यावरती ठोस पर्याय काढा. तुम्हाला पर्याय काढा हे तुम्हालाही समजत नाही ना अधिकाऱ्यांना समजत नाही. तुम्ही सांगा ना पर्याय. मी सांगतो पर्याय काय. सांगा ना पर्याय. आता तातडीने पर्याय हा आहे का या प्रत्येक धनगरवाड्यामध्ये 4 दिवसाच्या आत आवाजाच्या बंदुकी, शिकारीच्या नाही, आवाजाच्या बंदुकी इथं प्रत्येक ठिकाणी पोच झाल्या पाहिजेत. त्या बंदुकीचा फायदा हा आहे, जर बार वाजले रात्रभर 8-9 बार केले तर बिबट्या घाबरट पण प्राणी तितकाचे बिबट्या वाढव येणार नाही. आमचा अनुभव सांगतो, एक जर कधी आपण फटाका फोडला राजू तर बिबट्या रातभर वाढ येत नाही. यांना कळतच नाही, या अधिकाऱ्याला कळत नाही की नेमकं याच्यावर काय करायचं काय. इकडला बिबट्या घ्यायचा, तिकडे उचलायचा आणि नेत्यांनी यायचं, भाषण करायचं, सहानुभूती करायची, झालं बाबा तुमचं. याच्या अगोदर तुम्ही हा उपाय सुचवला का नाही? ते सांगतो, प्रशासन काम करत होतो, वारंवार आम्ही फोन करून अधिकाऱ्याशी बोललो, पण यांना यातून जाग येत नाही. मीडिया समोर येऊन मी कधी भाषण केली नाही, मला काय वाटत तरी या गोष्टीवर बोलावं. तुमच्या भावना आल्या लक्षात? मला भावना समजून घ्या, पण आता वातावरण तडीला गेलेलं आहे. हा धनगर समाज वाऱ्यावर आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. मल्हारराव होळकर पासून आम्ही क्षत्रिय हिंदू धनगर आहे. आम्हाला लढाया कशा करा हे पण माहिती आहे. तुमच्याकडे किती मेंढर आहे? आमच्याकडे मेंढर, आम्ही मेंढरवाले सगळे येतात. हे स्वतःकडे किती? माझ्याकडे स्वतःकडे मेंढर नाही. तुमचा व्यवसाय आमचा मेंढर. तुमचा काय व्यवसाय? आमचा मेंढरांचा व्यवसाय. किती मेंढर आहे इथं? व्यवसाय खरेदी विक्री जायचं. खरेदी विक्री. तर आम्हाला आहे ना यातून आहे ना प्रश्न असा आहे, माझा काय व्यवसाय काय याचा मी तो विषय नाही चालला. प्रश्न इथं असा आहे का जर 4 दिवसामध्ये संरक्षण कसं मिळेल हे सांगतो. संरक्षण काय मिळतं तुम्ही माझं संरक्षण नीटवाणी समजून घ्या. ह्याच्यावरती अजून कोणी चर्चाच केली नाही. संरक्षण असं भेटेल तातडीने. आता त्यांना आवाजाच्या बंदुका 4 दिवसाच्या आत जर पोच झाल्या नाही, मी या लोकप्रतिनिधींना इथं निर्वाणीचा इशारा करतो. तुमच्या निवडणुका चालू आहेत ना, तुमच्या निवडणुकीमध्ये जर नाही मेंढर सोडली तर आम्ही जातीवंत धनगर नाही. सगळ्या निवडणुकी कोल्हे साहेबांना सांगतो आणि आडराव साहेबांना सांगतो. तुमचं गाव कुठले? साकोर मांडवा. साकोर म्हणजे पारनेर. लंकेंना काय सांगाल? लंके आमदार आहेत ना? लंके आमदार ते काय प्रयत्न करतात? आमच्यावर जे हल्ला झाला, लंके साहेबांना फोन केला होता सकाळी.
लंके साहेब म्हटले मी कुले साहेबांना बोलतो कुले साहेबांना नाही बोलून वाणी साहेब कसं आहे प्रश्न नाही ऐका आमचं राजकारण ऐका वाणी साहेब आम्ही काय करू ऐका, दोन मिनिट आता फक्त आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ना, तातडीने निर्णय घ्यायचा ना आता आपल्याला. यांना कुठलं बंदूक पाहिजे आवाजाची फायरिंगची कशी उपलब्ध होईल हे बघा ते प्रशासनाचा भाग आहे, ते लोकप्रतिनिधी भाग साहेब आहे. आपल्याला कशी उपलब्ध करता येईल तरतूद काय थांबवा हा त्यांच्या द्या ना तुम्ही विचारा ना. त्याच्या बाबतीत आपल्याला बघावं लागेल अजून त्याच्यावर तसं काही विचार केला नाही पण आता सध्या ही चालू घटना घडली होती. नाही यांच्या भावना अतिशय गंभीर आहे साहेब, एक मिनिट आता ही काय पहिली घटना नाही, आता उमरजा झाली त्याच्या आधी आळ्याला झाली, अजून आपण किती लोकांचे म्हणजे मृत्यूची वाट पाहणार ना, ते त्यांची मुलगी काय ना आपली मुलगी काय. बरोबर आहे त्याच्यात काय हे नाही बघू प्रशासनावर याच्यात विचार करू, त्या दृष्टीने कधी असा विचार झाला नाही. आता तसे पण मागं पण जंगलामध्ये आपण जेव्हा गस्त करायचो तेव्हा याचा पण ट्रायल घेतली होती, पण कसं होतं जेव्हा अटॅक वगैरे होतात ह्या गोष्टी, आता हा पहाटे 5 वाजता अटॅक झाला, मग ह्या टायमिंगला आपल्याला असं काही गोष्टी बंदुकीत असतात किंवा काय असलं आवाज करायला आपल्याला टाईम भेटत नाही सगळ्यात महत्त्वाचं तो एक आहे. बघू त्याच्यात नाही आवाज करा टाइम भेटत का नाही सर, भेटतो ना सर, का भेटत नाही, भेटतो ना. विषय असा आहे आम्ही रात्री साहेब ऐका ना साहेब, मला असं वाटतंय मागाधरून वाणी साहेब तुम्ही माझी मागाधरून तुम्ही माझं म्हणणं जे घेता ना वाणी साहेब ते विषयांतर होते. मूळ मुद्दा काय आता तातडीने आपल्या गरज काय करता येईल सांगा ना. तातडीने गरज अशी का 4 दिवसाच्या आत जर आम्हाला प्रत्येक वाड्यावर जर आवाजाची बंदूक पोच झाली नाही तर आम्ही इथं दिवसा आम्ही काय करणार, बकर मळ्यामध्ये चालणार आणि तहसील कार्यालयामध्ये 10,000 मेंढर नेऊन तिथं कोंडा नेणार. हा 2 दिवसाचा इशारा आहे. लोकप्रतिनिधीला घेराव घालणार. यांच्या आजी माझी सगळे आतुशेठ बेनके सांगतो या ठिकाणी, शिवाजीदादा आढळराव पाटला सांगतो, कोल्हे साहेबांना सांगतो आणि शरददादा सोनवणे सांगतो, तुमच्या घरापाशी आखी मेंढर दिसतील आणि तिथं आमच्या वागरू लागतील जर त्यांना सुचत नसत तर. अरे तुम्ही येता नुसते आता आपण जरा थोडी मुद्द्यावर चर्चा करू. साहेबांचं म्हणणं काय आहे एक मिनिट की बाबा तशा प्रकारची आवाजाची बंदूक देणं त्याची प्रोव्हिजन समजून घ्यावी लागणार आहे. बघावं लागेल शासनाला आपल्याला कशा मला साहेब एक म्हणायचं आहे, एक मिनिट बघा ऐका नुसतं हे करून आपल्याला होणार नाही, ते सगळं बघून घ्यावं लागेल. जर खरंच इफेक्टिव्ह होत असेल तर तसं शासन घेईल डिसिजन त्याच्या होईल साहेब असं बघा. एक मिनिट तुम्ही पण सुचवलेला पर्याय आहे, तुम्ही याच्या आधी जर सुचवलं असतं त्याच्याविषयी आपण अजून बघितलं असतं. बघू आपण ट्रायल बेसिसवर काय करतात विचारून बघू. नाही साहेब, पण यांनी उपाय सुचवण्याची गरज नाही, थोडंसं आपण पण फक्त आता तुम्ही म्हणता ना जो पर्याय आहे तो बरोबर आहे, मान्य आहे तुम्ही म्हणता ते. पण आता आमच्या समाजाचं हे तर बाळ गेले याचं तर काही नाही, शिरवलीला एक बाळ गेलं तेव्हा नाही तुम्ही पर्याय सुचवला, आता नंतर ह्याच्यानंतर अजून किती लोकांचा बळी घेणार आणि मग सुचवणार का तुम्ही काय म्हणता पर्याय सुचवला पाहिजे. तुम्ही त्यावेळेस सुचवायला लागत होता, ज्यावेळेस शिरवलीचं मराठा समाजाचं बाळ गेलं का त्यावेळेस पर्याय सुचवायला त्यावेळेस असला तर आज या समाजावर ही वेळ आली नसती. आळ्याची घटना होती, आळ्याची घटना बरोबर आहे. आता तुम्ही ऐका आमची आत्ताच्या पिरियड मध्ये हो थांबा. ज्या वेळेस तुम्ही त्या आळ्याच्या आहे ना आळ्याच्या घटनेनंतर तुम्ही बाईट देत होते, तुम्ही आपला आवाजला हे विघ्नर टाइम्सला जे बातम्या देत होते त्यावेळेस जर हा पर्याय काहीतरी निघला असला तर त्याच्यावर आज साहेब काय म्हणतात आम्ही वर चर्चा करू किंवा वर विचारू, त्यावेळेस साहेबांनी किंवा अजून कोणी जर त्याच्यावर जर हे केलं असलं काहीतरी पर्याय काढला असलं या कुटुंबावर वेळ आली नसली असं माझं मत आहे. मला काय साहेब म्हणायचंय, यातून मला सोपी गोष्ट म्हणायची, तुम्ही समजा वन विभागाचे अधिकारी म्हणून काम करतात, तुम्ही याचं नॉलेज घेतले, शिक्षण घेतले, बरोबर का नाही. साधी गोष्ट आहे, प्रॅक्टिकल याच्यावर काय करायला लागेल, तुम्ही तातडीचा पर्याय मग तुमच्या लक्षात आलं नाही का बाबा जर इथं आवाजाची बंदूक दिली तर यातून कंट्रोल होईल. तुम्ही स्वसंरक्षण हे जे फक्त समजूत काढायचा भाग आहे, स्वसंरक्षण करा. दुपारची वेळ आहे, समजा वाडा गेला तिकडे निघून पोरगे गेले तर पाणी प्यायला त्याचं काय संरक्षण करणार, दिवसा पण हल्ले होतात ना. काय करणार तुम्ही. आणि हे जे कसं एक पर्याय म्हणून याला फक्त तातडीचा पर्याय आता एवढाच आहे का तुम्हाला आवाजाच्या बंदुकी 4 दिवसात आल्या तर जमते का बघा. जर तुम्हाला जमत नसेल तर आम्ही 2 दिवसाच्या आत तहसील कार्यालयामध्ये 10,000 बकर घेऊन तिथं आम्ही वाडे बांधणार, हे तुम्ही 100% लिहून घ्या. आता पर्याय नाही दुसरा. ज्याप्रमाणे आता एक मिनिट ज्याप्रमाणे आता साहेबांनी एक सुचवलं की बाबा आवाजाच्या बंदुकी ज्याप्रमाणे पाहिजे. काका एक मिनिट आता हे बघा साहेब, तंत्रज्ञान फार पुढे गेलेलं आहे. मलाही असं वाटतं मी आता जवळजवळ 2 तास आहे तर असं चारही बाजूने जसं आपण मेंढरांना ज्याप्रमाणे जाळ्या आहेत त्याप्रमाणे लोखंडाच्या हलक्या अशा पद्धतीने चारही बाजू म्हणजे 5ही बाजू वरून सुद्धा असं समजा हाईट वाड्याच्या 4ही बाजूला समजा असा एक पर्याय असू शकतो बरं का. समजा 4ही बाजूला काही साऊंड ठेवले, साऊंड आणि त्याच्यामध्ये असे फायरिंगचे आवाज जरी सोडले तरी त्याचा पण काही इफेक्ट करता येईल. फायरिंग केल्यावर वाली साहेब मी तुम्हाला सांगतो क्लिअर कट विषय इतका असा सोपा आहे का ह्याला काय औषध आहे ना आजार
हे धनगरांना माहिती माहिती आहे सगळं त्यांचं. तुम्ही परत समजून घ्या. आपली- तुम्ही अधिकाऱ्यांना किती मला कळलं मला माहित नाही, त्यांची काही चुकी नाही. आपली वाडी किती आहे? लोकप्रतिनिधीला काय कळलं, तालुक्यामध्ये प्रशासनाला बरोबर कळलं. आहे, सर. सर्वे करावं लागेल. या आजाराचं औषध आहे ना, अरे या आजाराचं औषध आहे ना फक्त धनगर सांगू शकतो काय करायला लागेल. आणि आमचं असं म्हणणं आहे का त्याच्यामध्ये सोपा मार्ग आहे. तुम्ही आवाजाच्या बंदुकी तातडीने द्या, नाहीतर तुम्ही किती इथे येऊन कोणी भाषणं केली संतोष भाऊ तुमचं बाळाची आहे ना, हे किती वाजता घडलं हे? तुम्हाला कसं कळलं? नेत्याने ओरडलंय. बाळ तुमच्या शेजारीच होतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.